नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. बनावट कागदपत्रांद्वारे मयत व्यक्तीच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न काही डोमकावळ्यांनी केल्याचं समोर आलंय. पेण तालुक्यातील बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीचा मोबदला पेण उपविभागीय कार्यालयातून दिला जात आहे. परंतु यातील अनेक प्रकल्पग्रस्त हे मुंबई, पुणे आदी ठिकाणी वास्तव्यास आहेत. यातील अनेक खातेदार मयत असताना त्यांच्या नावे बनावट कागदपत्र बनवून पैसे काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं निदर्शनास येत आहे. पेण तालुक्यातील पूर्व विभागात होऊ घातलेल्या बाळगंगा धरणग्रस्तांचे 7 लाख हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पेण पोलिसांनी मुंबई येथील विश्वास साबळे या आरोपीला अटक केली. या प्रकरणात आरोपी विश्वास अनंत साबळे वय 55 राहणार दहिसर मुंबई याचा कट उघड झाल्यानंतर धरणग्रस्तांचे पैसे लाटण्याचा प्रयत्न काही जण करत असल्याचा संशय पेण उपविभागीय अधिकाऱ्यांना आला. या आरोपीने दिलेल्या महत्त्वाच्या जबानीनुसार या प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास करण्यात आला. यामध्ये बनावट कागदपत्रांद्वारे बाळगंगा धरणग्रस्ताचे लाखो रुपये हडप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणखी 3 विरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली. वरसई गावातील कोतवाल राकेश शेडगे, मीरा रोड येथील सचिन अनपट आणि लोणावळ्यातील बिपिन देशमुख अशी या आरोपींची नावं आहेत. या आरोपींना 26 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठोठावण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समद बेग हे करत आहेत. वादळवारा लाईव्हसाठी किरण बांधणकर, पेण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.